आज आम्ही एक विषय जो घेतोय तो माझ्यामध्ये खूप प्रश्न आम्हाला त्या विषयावरती येतात. टेक्निकल फील्ड किंवा इंजिनिअरिंग आपण जे म्हणतो टेक्नॉलॉजी, तर या फील्ड बद्दल आपल्याला माहितीये की भारतामध्ये खूप जास्ती आकर्षण आहे पालकांचं, मुलांचं, सगळ्यांचंच. आणि खूप प्रश्न पण निर्माण होतात, खूप गडबड पण होते बरेचदा ऍडमिशन्स इंजिनिअरिंग आणि या सगळ्या फील्ड बद्दल. तर त्यासाठी आमच्या बरोबर आज आम्ही एक तज्ज्ञ इन्व्हाइट केलेले आहेत, डॉक्टर दिनेश पुतडा. नमस्ते सर. नमस्कार. दिनेशजींबद्दल अगदी मला थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर श्यामची फाउंडेशन बरोबर बरेच वर्ष सर असोसिएटेड आहेत. म्हणजे मी तर म्हणेन सुरुवातीपासूनच बहुतेक नाही का आपला प्रवास तसा सुरू झालेला आहे श्यामची फाउंडेशन. आणि सर तुम्ही एमई आणि पीएचडी इन केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. पुतडा सर आता MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये केमिकल इंजिनिअरिंग मध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. आणि त्याचबरोबर असंख्य विद्यार्थ्यांना बीटेक असेल, इंजिनिअरिंग असेल, या सगळ्यांसाठी काउन्सिलिंग म्हणजे एंट्रन्स असेल किंवा ऍडमिशन रिलेटेड काउन्सिलिंगचा खूप अनुभव मोठा त्यांच्या पाठीशी आहे. या फील्ड बद्दल खूप सखोल त्यांना या वयोगटाबरोबर इंटरॅक्ट करण्याची खूप मोठी एक्सपोजर आहे. तर सर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या सगळ्या श्यामची फाउंडेशनच्या टीमच्या तर्फे. आणि आज आम्हाला या क्षेत्राबद्दल तुमच्या बरोबर काही प्रश्न विचारायचे, जाणून घ्यायचे, काही ऑन फील्ड रिअल. कारण आमचे प्रेक्षक जे आहेत म्हणजे शिक्षक आम्ही ज्यांच्या बरोबर काम करतो ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागांमधले शिक्षक सुद्धा हा प्रोग्राम बघत आहेत आणि प्रत्येकालाच बरेच प्रश्न या विषयावरती असतात. तर आपण सुरुवात करताना अगदी बेसिक पासून मला काही तुम्हाला विचारायचंय की एक म्हणजे इंजिनिअरिंग फील्ड ह्याला एक कधी नव्हे ते खूपच मोठं ग्लॅमर गेल्या काही वर्षामध्ये आपण बघितलेलं आहे. म्हणजे असं म्हणतात की भारतामध्ये 60% मुलं आधी इंजिनिअरिंग कम्प्लीट करतात आणि मग विचार करतात की पुढे काय करायचं आयुष्यामध्ये. हा एक ट्रेंड आपण बघितलेला आहे काही वर्षापासून. तर इतकं पॉप्युलर जे फील्ड आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण सध्या मग बरेचदा असं की अरे नाही, दुसरे पण क्षेत्र आता उपलब्ध आहेत किंवा इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे दोनच आधीचे जे लिमिटेड करिअरच्या बद्दलचा विचार केला जायचा प्रोफेशनल कोर्सेसमध्ये, त्याच्याशी अनेक वेगवेगळे आता दृष्टिकोन आणि ऑपॉर्च्युनिटी समोर येत आहेत. तरी सुद्धा इंजिनिअरिंगला एक ग्लॅमर आहे, ते आहेच बेसिकली. तर कित्येक मुलांना, पालकांना आपल्या मुलांनी इंजिनिअरिंगमध्ये जावं असं वाटतं. तर ह्या सगळ्यासाठी सुरुवात होते ती साधारण तयारी, एंट्रन्स एक्झाम्स, आणि ह्या सगळ्या तयारीने सुरू होते. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की सीईटी असेल, जेई आहे, बिटसॅट आहे, असे सगळ्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत. पण ह्या सगळ्या एंट्रन्स एक्झाम्स साठी तयारी कशी करावी, त्याचे स्वरूप काय असतं, त्याच्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात, आणि कशा प्रकारे या सगळ्या एंट्रन्स एक्झाम्स कडे जो पाथवे आणि कधीपासून सुरुवात करावी, या सगळ्या प्रश्नांवरती थोडंसं तुमच्याकडनं आम्हाला मार्गदर्शन मिळालं तर बरं. सर्वप्रथम श्यामची आई फाउंडेशनचे आभार, ज्यांनी आपल्याला हा आज खूप चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय आणि ज्यामुळे अनेक गोष्टींवरती आपण इंजिनिअरिंग संदर्भातल्या म्हणजे कुठल्या संधी आहेत, नेमक्या कुठल्या आव्हानं आहेत, याविषयी आपण चर्चा करू शकणार आहोत. सो मेन टॉपिक कडे आपण आज येऊया. जो पहिला प्रश्न आलेला आहे तसा की नेमक्या कुठल्या एंट्रन्स एक्झाम आहेत, कशा प्रकारे त्याची तयारी करायला लागते, नेमका कसा अप्रोच ठेवायला लागतो, आणि त्याच तत्समच काही प्रश्न समजा त्यामध्ये आपण घेऊया. सगळ्यात जास्त जी रेप्युटेड मानल्या जाते, जी भारतातली सगळ्यात म्हणजे महत्वाची एंट्रन्स एक्झाम आहे, ती म्हणजे जेई मेन्स आणि फॉलोड बाय जेई ऍडव्हान्स. जेई मेन्स मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 90% वरती मार्क मिळतात, म्हणजे 90% मिळतात बेसिकली, त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. त्या जवळजवळ 2.5 लाख विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं जेई ऍडव्हान्स करिता. आणि जेई ऍडव्हान्स मधून जर आपण बघितलं तर ज्या विद्यार्थ्यांच्या 13,000च्या खाली रँक येईल त्या विद्यार्थ्यांना IIT मध्ये जवळजवळ प्रवेश चांगल्या जागी मिळतो. हे झालं एक जेईच्या बद्दलचं. त्यामध्ये पुढची अशीच एंट्रन्स एक्झाम जर आपण म्हटलं, जर महाराष्ट्राच्या संदर्भात आपण जर म्हटलं तर त्याला आपण महाराष्ट्र सीईटी म्हणतो. त्याचं MHT CET असं नॉमेनक्लेचर आहे. तर ही पॉप्युलर एक्झाम यावर्षी पण जवळजवळ 5,30,000 विद्यार्थी देत आहेत. म्हणजे ज्यांनी ऑलरेडी एनरोलमेंट केलेली आहे ती 5,30,000 विद्यार्थ्यांनी केली. आणि त्यातल्या जवळजवळ 3 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी हे इंजिनिअरिंग कडे येण्याकरिता उत्सुक आहेत.
हे सगळ्यात महत्वाचं यातला मोठा भाग आहे. या व्यतिरिक्त जर दुसऱ्या नॅशनल लेवलला एंट्रन्स टेस्ट बघाल तर बिटसॅट आहे. बिट्स पिलानी करता जी आहे, बिट्स हैदराबाद, बिट्स गोवा, याकरता बिटसॅट नावाची एक्झाम आहे. आणि या व्यतिरिक्त अनेक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी त्यांच्या स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करतात आणि काही प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा आपल्या एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करतात. तर अशा प्रकारचं ऍक्च्युअली एक वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्वाचं यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हा अत्यंत महत्वाचा मानला जाणारे हे 3 विषय जे आहेत यावरती ह्या एक्झाम्स बेस असतात. 10वी पर्यंत आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपची बऱ्याचदा सवय नसते, पण या सर्व एक्झाम्सचं एक साम्य असं आहे की ह्या ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या एक्झाम्स आहेत. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा आपल्याला निगेटिव्ह मार्किंगची सवय नसते, पण यापैकी बऱ्याच एक्झाम्स जसं जेई मेन्स आहे हे मेजरली यामध्ये निगेटिव्ह मार्किंग हा आहे ऍक्च्युअली फॅक्टर. तो निगेटिव्ह मार्किंग सोबत आपण कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करावं, किती जास्तीत जास्त सोडवावे किंवा किती कमी सोडवावे, हा बऱ्याचदा एक प्रश्न असू शकतो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या, कारण निगेटिव्ह मार्किंग ऑल्सो मॅटर्स लॉट, राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर एक अप्रोच जो आहे, सगळ्यात अगोदर फंडामेंटल स्ट्रॉंग बिल्टअप करणे आणि नंतर प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करणे आणि नंतरच ऑब्जेक्टिव्ह टाईपला हात लावणे आणि नंतर निगेटिव्ह मार्किंग सोबत त्याची आपण म्हणजे सवय करणे, असा एक स्टेप बाय स्टेप जर आपण टप्पा अरेंज केला तर यश नक्कीच आपण संपादन करू शकतो. थँक्यू सो मच. म्हणजे हा खरंच अप्रोच खूप महत्वाचा आहे एंट्रन्स एक्झाम्स कडे बघण्याचं. आणि कुठल्या वयापासून साधारण ह्याची तयारी करायला सुरुवात करायला पाहिजे? तसं जर बघितलं तर मी या प्रश्नाला थोडंसं ट्विस्ट करून मी बोलेल. जनरली विद्यार्थ्यांनी ऍप्टिट्यूड टेस्टची 10व्या वर्गात द्यायला हवी आणि 10वी मध्ये ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये जर न्यूमरिकल रिझनिंग, रॅपिड इव्हॅल्युएशन ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी ह्या सगळ्यात महत्वाच्या 3 आणि यासोबतच व्हर्बल आणि कॉग्निटिव्ह ह्या जर उत्तम आल्या, ओके, आणि त्या विद्यार्थ्याचा जर कल टेक्निकल साईडला असेल, इंटरेस्ट, राईट, सो तो विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या प्रिपरेशन करता सुटेबल आहे, राईट. अनेक म्हणजे सर्वच जवळजवळ ब्रँचेसमध्ये रिझनिंग ॲबिलिटीला प्रचंड महत्व आहे. वाय, व्हॉट, व्हेन, हाऊ या प्रश्नांची उत्तरं जो विद्यार्थी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो तो नक्कीच इंजिनिअरिंग मध्ये चांगलं काम करू शकतो. बरोबर. हे सगळ्यात अत्यंत महत्वाचं आहे. त्यामध्ये काही काही ब्रँचेस, जसं आपण सिव्हिल आणि मेकॅनिकलचं उदाहरण घेऊया, त्यामध्ये स्पेशल ॲबिलिटीची सुद्धा जोड आवश्यक असते. म्हणजे मेजरमेंट्सचं ज्ञान, म्हणजे ज्यामध्ये आपण मेजरमेंट्स महत्वाच्या असतात, त्या ह्या 2 ब्रँचेस जर आपण बघितल्या तर यामध्ये मेजरमेंट्सला प्रचंड महत्व आहे. कारण मेजरमेंट चुकल्या तर डिझाईन चुकतं, डिझाईन चुकलं तर अनेक पुढच्या अडचणी येऊ शकतात. सो स्पेशल ॲबिलिटी सुद्धा अनेकदा या इंजिनिअरिंग सेक्टरसाठी महत्वाची ठरते. तर मी म्हणेल 10वी मध्ये या ॲबिलिटीज एक व्यवस्थित डेव्हलप झालेल्या असतात. 10वीचं एज म्हणजे 16 वर्षाचं एज. विद्यार्थी या ॲबिलिटी प्रॉपर टेस्टिंग करून घेऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपण नक्कीच त्या विद्यार्थ्याला सांगू शकतो की येस, यू कॅन डेफिनेटली अपिअर फॉर दिस एंट्रन्स एक्झाम. अगदी खरं. नुसता इंटरेस्ट आहे पेक्षा ऍप्टिट्यूड पण बघणं, म्हणजे नुसतं मार्क्स फक्त मार्कांवरनं डिसिजन घेणं सुद्धा फार धोक्याचं ठरू शकतं. तुम्हाला ऍप्टिट्यूड्स त्याच्या बघायला लागतात आणि मग इंजिनिअरिंगची तयारी करू शकतो, जर का चांगलं इंजिनियर व्हायचं असेल तर. एक्झॅक्टली. येस. सर, दुसरं मला आता काही प्रश्न आता आलेत की MHCET होणार आहे का नाही, होणार असेल तर कधी होईल. एक असंख्य प्रश्न आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत, ज्यांनी 12वी आता पास झालेली आहे. कोविडमुळे जी काही आता परिस्थिती झाली अनिश्चिततेची, त्याच्यामध्ये कळत नाहीये नक्की की तयारी तर झालेली आहे, परीक्षा कधी होणार आहे, काय होणार. तर तुमचं काय अनुभव आहे आता, कसं यावर कसं होईल? मी सर्वप्रथम ऍक्च्युली विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या भावना समजू शकतो. अत्यंत म्हणजे त्यांच्या भावना ह्या योग्य आहे त्या पद्धतीच्या, कारण की जनरली ह्या सर्व परीक्षा एप्रिलमध्ये व्हायला पाहिजे आणि आपण सध्या आता ऑगस्टमध्ये आहोत आणि अजूनही महाराष्ट्र सीईटीच्या डेट्स डिक्लेअर झालेल्या नाहीये. म्हणजे यामुळे जे काही प्रेशर बिल्टअप झालंय की आता ह्या परीक्षा खरंच होणार का किंवा नाही, पण मला असं वाटतं ऍक्च्युली अजूनपर्यंत गव्हर्नमेंटने कॅन्सल होण्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. ओके, सो आपण ही कॅन्सल होईल असं आपण ऍटलिस्ट गृहीत धरू नये, कारण जर कॅन्सल करायची असती तर गव्हर्नमेंटने ही जुलैमध्ये सुद्धा कॅन्सल करू शकले असते.
राईट. आणि इव्हन त्या अगोदर पण कॅन्सल करायला चान्स असता, पण अजूनही गव्हर्नमेंटला वाटतं की प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातूनच आपण म्हणजे प्रवेश द्यायला हवेत, आणि ऍक्च्युअली तेच योग्य आहे. कारण की विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेची तयारी 2 वर्ष करतात, आणि जर प्रवेश प्रक्रियाच झाली नाही तर मग ऍक्च्युअली विद्यार्थ्याच्या मनावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. सो ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या गव्हर्नमेंट यामध्ये कन्सिडर करते, आणि गव्हर्नमेंटचा पूर्णपूर प्रयत्न दिसतोय सध्या तरी की परीक्षा व्हाव्यात. थोड्याफार मागे पुढे होतील, पण परीक्षा व्हाव्यात हा प्रयत्न आहे. त्यासाठीच अजूनही गव्हर्नमेंटकडून कुठलंही स्टेटमेंट नाही की परीक्षा होणार नाहीत वगैरे काय. पण पालकांनी आज इतका धीर धरलाय, विद्यार्थ्यांनी इतका धीर धरलाय, मी म्हणेल अजून 1 महिना धीर धरण्याचा वेळ आहे, आणि नक्कीच शेवट गोड होईल याविषयी मी आपल्याला खात्री देतो. कारण विद्यार्थ्यांची तयारी सुद्धा चांगली झालेली आहे, विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस सुद्धा व्यवस्थित सुरू आहे, अनेक पेपर सोडवून झालेले आहेत. सो म्हणजे हे नक्कीच चांगल्या प्रकारे विद्यार्थी करू शकतील अशी मला आशा वाटते. नक्की. अजून बरेच शिक्षक आपल्याला जॉईन झालेले आहेत आता आपलं सुरुवात केल्यानंतर. परत एकदा सगळ्यांचं स्वागत, नमस्कार. आजची चर्चा खूप छान चाललेली आहे सर, तुम्ही खूप छान इनपुट्स देताय या सगळ्या क्षेत्राबद्दल. खरं आता ऍडमिशन बॅरियर जो असतो आपण की एंट्रन्स एक्झाम झाली सगळं की नेक्स्ट चॅलेंज जो येतो तो स्ट्रीम सिलेक्शन आणि कॉलेज सिलेक्शन. हा पण एक खूप मोठा मुद्दा, म्हणजे मला तर प्रश्न पण येत आहेत आणि ते पण एक मोठं आव्हान लोकांच्या समोर असतं की कुठलं कॉलेज आणि कुठली स्ट्रीम डिपेंडिंग ऑन युअर एंट्रन्स. तर त्याच्यावरती थोडंसं तुमचं मार्गदर्शन तुम्हाला काय? थोडंसं अनालिसिस देतो संपूर्ण भारतामध्ये सध्या ऍक्च्युअली काय उपलब्ध आहे इंजिनिअरिंग करण्याकरता. सो जवळजवळ 23 IIT मधून 13,500 जागा उपलब्ध आहेत. जवळजवळ 31 NIT मधून जवळजवळ 21,000 जागा उपलब्ध आहे NIT मधून. 25 IIIT मधून 4,500 जागा जवळजवळ उपलब्ध आहेत. ह्या जवळ सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट्स आहेत यामध्ये. आणि यानंतर नंबर लागतो मग गव्हर्नमेंट कॉलेजेसचा, आणि त्यानंतर नंबर लागतो आज रोजी जे सगळ्यात जास्त म्हणजे गव्हर्नमेंट एनकरेज करतंय, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ऍक्च्युअली इन ऑल द लाईक कॉर्नर्स ऑफ द इंडिया. सो बऱ्याच रेप्युटेड प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, राईट. आणि त्यानंतर नंबर लागतो प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज अफिलिएटेड टू युनिव्हर्सिटी, म्हणजे अनएडेड कॉलेजेस अफिलिएटेड टू सम युनिव्हर्सिटीज ऑल ओव्हर द महाराष्ट्र, ऑल ओव्हर द इंडिया ऍक्च्युअली. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कॉलेजेस उपलब्ध आहेत सध्या. जर जागा बघितल्या तर सगळीकडे म्हणजे प्लेंटी नंबर ऑफ सीट्स अवेलेबल आहे असं आपण म्हणू शकतो, एक्सेप्ट IIT, NIT आणि IIIT, राईट. गरज आहे ती अशी संस्था निवडण्याची जिथे प्लेसमेंट्स होतात, जिथे इंटर्नशिप मिळतं, जिथं लाईव्ह प्रोजेक्ट्स विथ इंडस्ट्री होतात. सगळ्यात महत्वाचं एक्सपोजर हा चांगल्या पद्धतीने देण्यात येतो, आणि कंपन्यांमध्ये सिलेक्शन होण्याकरता तशा प्रकारच्या म्हणजे विद्यार्थ्यांना सोयी उपलब्ध करून दिलेल्या असतात. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. म्हणजे संस्था निवडताना आपण काय बघावं तर संस्था किती जुनी आहे, किती रेप्युटेड आहे, ओके, संस्थेचा अल्युमिनाय बेस किती मोठा आहे, आणि संस्थेचा इंडस्ट्री सोबत कनेक्ट किती मोठा आहे. तर ह्या सगळ्यात महत्वाच्या बाबी ऍक्च्युअली त्या विद्यार्थ्याला प्लेसमेंट देण्यासाठी ह्या अत्यंत फायदेशीर होताना आपल्याला दिसतात. आता नेमकं यातून निवड कशी करावी तर निवड ही होते नेमकी आपल्या एंट्रन्स एक्झामच्या स्कोअरवरती. सो आपण आपला एंट्रन्स एक्झामचा स्कोअर चांगल्यात चांगला कसा ठेवता येईल, मग एंट्रन्स एक्झामच्या माध्यमातून कोणत्या एंट्रन्स एक्झामला किती कोटा उपलब्ध आहे, म्हणजे JEE करता महाराष्ट्रात किती कोटा उपलब्ध आहे, समजा प्रायव्हेट कॉलेजला म्हणूया, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला म्हणूया, आणि महाराष्ट्र CETला कोटा किती उपलब्ध आहे, राईट. सो हे सुद्धा विद्यार्थ्याने थोडा अंदाज घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कट ऑफ किती आहे, मागच्या वर्षीचा कट ऑफ किती आहे, आणि त्या कट ऑफला अनुसरून मला मार्क आहेत का हे चेक करणं गरजेचं आहे. सगळ्या जवळजवळ विद्यापीठांचे कॉलेजेसचे कट ऑफचे जवळपास उपलब्ध असतात. तर आपण ही नक्कीच जर अभ्यास केला तर मला या कॉलेजला जायचंय असं म्हटल्यापेक्षा मला हा कट ऑफ मिळवायचा आहे, तो ऑटोमॅटिक ते कॉलेज मिळतं. बरोबर. म्हणजे हा जर आपण अप्रोच ठेवला तर जी संदिग्धता आहे त्यातली की मला हे मिळेल का किंवा माझी ऍडमिशन होईल का, हा प्रश्न नक्कीच असणार नाही. बरोबर, खरंय.
कट ऑफ वरती फोकस. आता असं तुम्ही जे म्हटलात आता की प्लेसमेंट्स ज्या कॉलेजमध्ये होतात किंवा तर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाल्यानंतर जी 4 वर्ष असतात त्याच्यामध्ये कशा टाईपचे स्किल्स मुलांनी डेव्हलप करणं गरजेचं आहे, काय अप्रोच डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि कारण कॅम्पसवरती जेव्हा प्लेसमेंट्सला किंवा नोकरी म्हणजे नोकरी असू दे, एंटरप्रेन्योरशिप असू दे पुढे जाऊन, पण इनिशियली कधीही आपण नोकरीच कडेच बघतो पहिले 3 वर्ष 4 वर्ष तरी. तर या प्लेसमेंटसाठी नक्की कंपनी जेव्हा तुमच्या कॉलेजमध्ये येते तेव्हा त्यांच्या एक्सपेक्टेशन्स काय असतात आणि त्या मुलांनी कशी त्याची तयारी 4 वर्ष करत राहावी. बरोबर. सो सगळ्यात महत्वाचं कंपनी जेव्हा कॉलेजला येते सो त्या 3 गोष्टी जनरली ते कंडक्ट करतात. हे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट, दुसरं म्हणजे ग्रुप डिस्कशन आणि तिसरं म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू. हे 3 महत्वाचे टप्पे आहे आणि याच्या पूर्वीचा टप्पा एक आहे तो म्हणजे गेटिंग सिलेक्टेड फॉर दॅट पर्टिक्युलर कंपनी आणि त्यासाठी क्रायटेरिया असतो म्हणजे थ्रू आउट फर्स्ट क्लास किंवा डिस्टिंक्शन किंवा फायनल इयर किंवा थर्ड इयरला फर्स्ट क्लास असणं. ह्या पर्टिक्युलर क्रायटेरिया आपल्या आपल्या पद्धतीने कंपन्यांचे असतात. आता कंपन्या जेव्हा विद्यार्थ्याच्या ह्या 3 प्रकारच्या टेस्ट करून घेतात म्हणजे पहिली तर ऍप्टिट्यूड, दुसरं म्हणजे ग्रुप डिस्कशन आणि तिसरं म्हणजे इंटरव्ह्यू, यामधून नेमकं विद्यार्थ्याचं ते म्हणजे कुठल्या स्किल चेक करतात तर ते सर्वात अगोदर असतं कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. म्हणजे विद्यार्थ्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आहे का. दुसरं विद्यार्थ्याकडे क्रिएटिव्हिटी आहे का. तिसरं प्रेशरमध्ये वर्क करण्याची ॲबिलिटी आहे का. म्हणजे कमी वेळेत समजा एखादी गोष्ट करून दाखवायची आहे तर काही ग्रुप ऍक्टिव्हिटी सुद्धा काही कंपन्या घेतात. नंतर जो आहे तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो कम्युनिकेशन स्किल, उत्कृष्ट संभाषण कौशल्य. हे अत्यंत महत्वाचं आहे कारण याची खूप आज रोजी सर्वच म्हणजे सेक्टरमध्ये गरज आहे. सो हे ऑब्व्हियसली ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये ही गोष्ट स्वाभाविकपणे बघितल्या जाते. नंतर जसं कॉस्टिंग आणि फायनान्सचं काही थोडंफार नॉलेज असलं पाहिजे इंजिनियर्सला सुद्धा. आणि दुसरी गोष्ट इन्व्हायरमेंटल अवेअरनेस. आपण कुठल्याही सेक्टरमध्ये काम करा, पर्यावरणाविषयी जाण आणि पर्यावरणाविषयीचं नॉलेज थोडंफार लाईक व्हॉट ऍक्टिव्हिटी व्हॉट ऍक्टिव्हिटी विल इम्पॅक्ट हाऊ टू द एन्व्हायरमेंट ऍक्च्युअली, हे सगळं एकदा चेक म्हणजे विद्यार्थ्याचा अप्रोच त्या साईडचा बघणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं नॉलेज आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. म्हणजे ह्या गोष्टी जर विद्यार्थ्याकडे असेल तर मी आपल्याला गॅरंटी देऊ शकतो त्या विद्यार्थ्याचं 100% प्लेसमेंट होऊ शकतं. ओके. सो पॅरलली विद्यार्थ्यांनी या पण गोष्टी विद्यार्थ्यांनी या पण गोष्टी फोकस करायला पाहिजे अलॉंग विथ ग्रेड्स दॅट आर देअर. आणि जसं तुम्ही आपण बोललो की जर का मुलाचा ऍप्टिट्यूड आहे का नाही बघून त्यांनी रिअलिस्टिकली कट ऑफ बघून व्यवस्थित मनापासून तयारी केलेली असेल आणि पाहिजे त्या कॉलेजमध्ये पाहिजे त्या स्ट्रीम्समध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर पुढचे 4 वर्ष जर का सातत्याने ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी फोकस केल्या तर नक्कीच प्लेसमेंट मिळायला आणि त्याच्या करिअरची कुठेतरी सुरुवात होण्यासाठी एक खूप महत्वाचा ऍस्पेक्ट आहे हा ओव्हरऑल या फील्ड मधला असं. आणि इनफॅक्ट प्रत्येक फील्ड मधला पण अबाउट इंजिनिअरिंग. आणि आता दुसरं मला एक प्रश्न आता विचारायचा आहे की 4 वर्ष इंजिनिअरिंगची झाल्यानंतर लोकांना पॅकेज, प्लेसमेंट आणि ऑफकोर्स परदेशी जाणं हे सगळ्या गोष्टींचं एक अट्रॅक्शन हे असतंच. म्हणजे गीत सर पण परवाच म्हटले होते हे 3 गोष्टी मेजरली अट्रॅक्ट करतात सगळ्यांना. तर साधारण इंजिनियर रिअलिस्टिकली आता तुम्ही पाहिलेलं आहे की इतकी विद्यार्थी तुम्ही फायनल इयर मधनं बाहेर पडताना दरवर्षी बघता, तर त्यांचा पुढचा 4 वर्षाचा प्रवास रिअलिस्टिकली काय असतो म्हणजे खराखुरा काय होतं की कुठेतरी न्यूज वाचतात की IIT मधनं एवढं मोठं पॅकेज मिळालं 4-5 मुलांना जी खरंच त्याच्यामधली ते शोड एक्सेप्शनल स्किल्स अशा ह्यांनी. आणि मग सगळ्यांना एक कुठल्या तरी भ्रामक कल्पनेत पालक आणि विद्यार्थी दोघेही रमलेले असतात. तर रिअलिस्टिकली इंजिनिअरिंग झाल्यानंतर आज काय पुढची 4 वर्ष साधारण मॅक्सिमम मुलांची कशी तुम्ही बघितली जाताना. म्हणजे सगळ्यात महत्वाचं हा जो शब्द तुम्ही पॅकेज जो ऍक्च्युली सांगितलाय हा शब्द इंजिनिअरिंग सोबत अटॅच झाला तो 2000 सालानंतर. ऍक्च्युली 2000 सालापूर्वी पॅकेज हा शब्द एवढा प्रचलित नव्हता. आणि पॅकेज हा शब्द येण्यासाठी कारणही तसं ठरलं की सर्व्हिस सेक्टरमध्ये झालेली ग्रोथ म्हणजे जसं IT कंपन्यांमध्ये झालेली ग्रोथ, इंडियन टॅलेंटला असणारी डिमांड म्हणजे IT ला डिमांड आणि इंडियन टॅलेंटला डिमांड, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इंडियन टॅलेंट या 2 गोष्टी आहेत ऍक्च्युली. या दोघांना वाढलेली डिमांड आणि त्यामधून नवीन शब्द आला तो पॅकेजचा.
आणि त्यातून पुढचा शब्द आला तो फॉरेन, म्हणजे फॉरेनला सेटल होण्याचा, फॉरेनमध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध होण्याचा यामधून. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, सर्वच ब्रँचेस मधून ताबडतोब म्हणजे ब्रँचच्या मधून पासआउट झाल्या झाल्या फॉरेनला ऑपॉर्च्युनिटी मिळत नसतात. हे विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. ग्राउंड लेवलला वर्क करणं, जवळजवळ 3 ते 4 वर्ष किमान वर्क इंडियामध्ये केल्यानंतर अनेक चांगल्या संधी उपलब्ध होताना मी माझ्या विद्यार्थ्यांना बघितलेल्या आहेत. बिकॉज दे अंडरस्टँड द कॉर्पोरेट वर्ल्ड, दे अंडरस्टँड द कॉर्पोरेट कल्चर, दे अंडरस्टँड द बिझनेस, दे अंडरस्टँड द कस्टमर रिलेशन, दे अंडरस्टँड हाऊ टू अक्वायर द थिंग्स ऍक्च्युअली अँड हाऊ टू गिव्ह द क्रिएटिव्ह सोल्युशन ऍक्च्युअली. सो या गोष्टी विद्यार्थ्याला थोडं समजून घेताना, म्हणजे पासआउट झाल्यानंतर पुढच्या 4 वर्षामध्ये एक मी म्हणेल की तो लर्निंग म्हणजे अर्निंगचा पिरियड नसून तो लर्निंगचा पिरियड आहे. विद्यार्थ्यांनी त्याला लर्निंगचा पिरियड म्हणून जर घेतलं तर त्याची पुढची 4 वर्षानंतरची 40 वर्षाची ग्रोथ असते ती प्रचंड असते. पण जेव्हा आपण त्याला पॅकेजशी जोडतो तेव्हा बऱ्याचदा मग एखाद वेळेस भरमनिरास पण होऊ शकतो की मला एवढं पॅकेज हवं होतं आणि मला ते मिळालं नाही, त्यामुळे बहुधा एखाद्या वेळेस भरमनिरास पण होऊ शकतो. पण तसं न करता मला संधी कशी मिळते आणि त्या 4 वर्षांचा उपयोग मी लर्निंग करता, प्रॅक्टिकल लर्निंग करता कसा करतो आणि माझे पुढचे एम्स ऑब्जेक्टिव्ह मी कसे साध्य करतो, हे जर त्या विद्यार्थ्याने प्रॅक्टिकली विचार केला तर त्याच्या 40 वर्षाचा पाया, फाउंडेशन खूप मजबूत तयार होतो आणि त्यातून तो विद्यार्थी अगदी व्हाईस प्रेसिडेंट ऑफ दॅट कंपनी पर्यंत पोहोचताना मी अनेक विद्यार्थ्यांना बघितलेलं आहे. व्हेरी गुड इनपुट्स. कारण हाच एक खूप जास्ती प्रश्न मुलांच्या समोर असतो आणि तिथून कुठेतरी एक ती करिअरला वेगळ्या दिशेने जातात आणि मग पुढे जाऊन अडचणींमध्ये अनेक विद्यार्थी आलेले आपण पण पाहिलेले आहेत, काउन्सिलिंगला येतात. आणि हे पण आपण बघतो की इंजिनिअरिंग झालं की फील्ड खूप विद्यार्थ्यांनी बदललेलं आहे. म्हणजे इंजिनिअरिंग झाल्या झाल्या मग भलेही मग त्याच्यामध्ये फायनान्स असो, एमबीए, व्हेरियस HR असो, काय, पण असे प्रचंड फील्ड आपण मास्टर्सच्या लेवलला फील्ड बदलताना विद्यार्थी बघतो. तर त्याच्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? सगळ्यात अगोदर फील्ड का बदलता याविषयी ऍक्च्युअली थोडं मुळात जायला हवं ऍक्च्युअली. बऱ्याचदा मी घेतलेल्या ब्रांचला स्कोप नाही असा एक गैरसमज तयार होणे, राईट? किंवा दुसऱ्या ब्रँचमध्ये फॉर एक्झाम्पल IT मध्ये गेलं तर फार जास्त स्कोप आहे असा सगळीकडेच आज म्हणजे आहेच त्याविषयी म्हणजे चर्चा असते ऍक्च्युअली. तर इव्हन बाकी ब्रँचमध्ये सुद्धा ग्रॅज्युएशन करून IT कडे जाण्याचा कल असतो बऱ्याचदा ऍक्च्युअली. इथे बऱ्याचदा कारण हे पण असतं की तिथे पॅकेज चांगले आहेत, वर्क कल्चर चांगलं आहे, थोडंसं म्हणजे फॉरेनला जाण्याच्या संधी चांगल्या उपलब्ध आहेत. हे सुद्धा बऱ्याचदा विद्यार्थ्यांकडून मला जसं समजतं की विद्यार्थ्यांना असं वाटतं की या गोष्टी आहेत सर म्हणून मला फील्ड चेंज करावं असं वाटतं. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना फायनान्स, मार्केटिंग, HR, लाईक सिस्टम्स, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बाकीचे पण फील्ड्स आहेत जसं स्पोर्ट मॅनेजमेंट आहे समजा, यामध्ये सुद्धा जावंसं वाटतं. तर त्यांना बेसिकली त्यांची जी बेसिक आवड आहे समजा त्या सेक्टरमध्ये जाण्याची ती त्यांना खुणावत असते ऍक्च्युअली. किंवा त्यांना थोडंसं आपल्यामध्ये अपग्रेडेशन करता यावं किंवा आपल्याला अजून चांगल्या चांगल्या संधी उपलब्ध करून कशा देता येतील याच्यासाठी त्यांना ते करावंसं वाटतं. आणि मी म्हणेल टू सम एक्सटेंट दिस इज व्हेरी गुड ऑल्सो बिकॉज स्टुडंट्स इन इंजिनिअरिंग वी डू नॉट टीच देम मॅनेजमेंट ऍक्च्युअली. सो मॅनेजमेंट पूर्णपणे कव्हर होत नाही, पण जर इंजिनिअरिंग प्लस मॅनेजमेंट हे जर कॉम्बिनेशन असेल तर पुढे त्या व्यक्तीला खूप साऱ्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळताना सुद्धा आपण बघतो, राईट? प्रोव्हाइडेड मॅनेजमेंटचं एज्युकेशन ह्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधून व्हावं, पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मधल्या टॉप 50 ऍटलिस्ट मी म्हणेल की जिथून मॅनेजमेंट एज्युकेशन जर केलं तर नक्कीच इंजिनिअरिंग एज्युकेशन, प्रॅक्टिकल एज्युकेशनचा फायदा, त्यासोबत मॅनेजमेंट एज्युकेशनचा फायदा ऑटोमॅटिक त्या विद्यार्थ्याला हायर साईडला घेऊन जाताना आपल्याला दिसतो. पण इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये बद्दल पण आपण बोलतो, बरेचदा चर्चा पण ऐकतो की स्किल्स आणि म्हणजे आता तर आपण असं पण ऐकायला लागलोय की वी आर हायरिंग बट वी डोंट केअर अबाउट द डिग्रीज, असं पण काही एंटरप्रेन्योर्स म्हणायला लागलेले आहेत, काही कंपन्या म्हणतात. कारण स्किल्स रिक्वायर्ड बाय द इंडस्ट्री आणि स्किल्स प्रोव्हाइडेड बाय इन एज्युकेशन ह्याच्यामध्ये खूप मोठी गॅप आपण बघतोय की वाढत गेलेली आहे ती. आणि जसं गीत सर पण परवा म्हटले होते की ट्रेनिंग म्हणजे
एखाद्या ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंग किंवा दुसरं काही शिक्षण झालेलं असल्यानंतर परत ट्रेनिंग द्यायला लागतं फॉर बिईंग इंडस्ट्री रेडी किंवा प्रिपेअर्डच्या दृष्टीने. तर हे सगळे जे नक्की आहे, तर इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये बदल होणं पण इक्वली गरजेचं आहे असं वाटतंय का सर तुम्हाला? नक्कीच. यामध्ये मी म्हणेल की इंजिनिअरिंग एज्युकेशनचं म्हणजे इंडस्ट्री सोबत कोलॅबरेशन कसं आहे, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट कोलॅबरेशन कसं आहे, इंजिनिअरिंगच्या सिलेबस डिझाईन मध्ये बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये इंडस्ट्रीचा सहभाग किती आहे, म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीज वरती किती लोक इंडस्ट्रीचे आहेत ऍक्च्युअली. तिसरी गोष्ट, इंडस्ट्रीचे इंटर्नशिप्स किती अवेलेबल करून देण्यात येतात विद्यार्थ्याला. आणि चौथी गोष्ट, इंडस्ट्री सोबत प्रोजेक्ट करण्यासाठी किती संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. म्हणजे सगळ्यात महत्वाचं मी एक छोटं उदाहरण देईल. एखादा डॉक्टर जेव्हा तयार होतो, म्हणजे 12वी नंतर तो डॉक्टर होईपर्यंत जो प्रवास असतो त्याचा निम्मा पार्ट हा हॉस्पिटलमध्ये असतो आणि निम्मा पार्ट त्याचा कॉलेजमध्ये असतो. राईट. तर एखादा इंजिनियर 12वी नंतर इंजिनिअरिंग होईपर्यंत त्याचा हा प्रवास, त्याचा निम्मा पार्ट कॉलेजमध्ये आणि निम्मा पार्ट त्याचा इंडस्ट्री सोबत सुद्धा असोसिएटेड असायला पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून. सो हे जे कॉम्बिनेशन आहे, या कॉम्बिनेशन मधून जे विद्यार्थी घडतात ते नक्कीच चांगले इंजिनियर घडू शकतात. ऑटोमॅटिकली जसं तुम्ही बोललात की स्किल रिक्वायर्ड आहेत, तर या स्किलची खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली कशी गरज आहे ते जर समजलं तर विद्यार्थी स्वतःहूनच त्या डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. जसं कम्युनिकेशन स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल 12वी पर्यंत अगदी नॉर्मल असतं विद्यार्थ्यांचं, पण जेव्हा ते इंडस्ट्री सोबत काम करतात आणि इंटर्नशिप करून आल्यानंतर तेव्हा लक्षात येतं की मला ईमेल लिहिता येतो का, मला प्रॉपर कम्युनिकेशन करता येतं का, मला बोलता येतंय का. राईट. सो ह्या सगळ्या गोष्टींचा त्याचा अप्रोच बदलताना मी बघितलेला आहे मागच्या अनेक वर्षांमध्ये ऍक्च्युअली. सो हा प्रॅक्टिकल अप्रोच जो आहे हा विद्यार्थ्यांमध्ये जर यायचा असेल ना, तर हे स्किल डेव्हलपमेंट कॉलेजमधून तर शिकवणारच, म्हणजे ते घेतल्याच जाणार शेवटी, पण विद्यार्थ्याकडून सुद्धा ते कसं डेव्हलप होणं गरजेचं आहे, सो दॅट ही विल बिकम अ इंडस्ट्री रेडी. यामध्ये अजून थोडंसं दुसरं मी बोलतो, इंजिनिअरिंग कुठलं पण असू देत, 2 लँग्वेज त्याने ऍटलिस्ट म्हणजे कॉम्प्युटरच्या, जसं फॉर एक्झाम्पल सी लँग्वेज म्हणा आणि पायथन म्हणा, हे त्याने मास्टर करायलाच हव्या. आता त्या कोर्समध्ये आहेत का नाही आहेत का या गोष्टींकडे न लक्ष देता तुम्ही मूक कोर्सेस, ओपन रिसोर्सेस एवढे उपलब्ध आहे, त्या माध्यमातून सुद्धा आपण ते करू शकतो. दुसरी गोष्ट, एक तरी परकीय भाषा शिकायला हवी. राईट. मग आता परकीय भाषा एक कुठली जरी जर आपण मास्टरी केली, आता उदाहरणादाखल आज जपानमध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत, पण जपानीज शिकण्याविषयी किती कल तयार झालेला आहे आज रोजी विद्यार्थ्यांचा. तर विद्यार्थ्याने एक भाषेचं जरी थोडंफार ज्ञान घेतलं आणि मी म्हणेल त्याच्या शेवटच्या लेवलपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर प्रचंड संधी उपलब्ध आहेत. बरोबर. प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की तुमचे काही टेक्निकल फील्डशी रिलेटेड काही प्रश्न असतील, पालकांचे, विद्यार्थ्यांचे किंवा शिक्षकांचे, तर नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. आणि इनबॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की लिहा आम्हाला. स्पेसिफिक काही प्रश्न असले तर आम्ही इंडिव्हिज्युअली सुद्धा आपण रिप्लाय करतोच सर दरवेळेस आपण. तर यावेळेस सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्हाला उत्तरं आम्ही पर्सनली पण पाठवू किंवा इथे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिलं तरी सुद्धा आपण ते ऍड्रेस करू शकतो. तर नक्की तुमचे काही स्पेसिफिक टेक्निकल या फील्डशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता. आणि आता माया पंगम मॅडम विचारतात की अभियांत्रिकी क्षेत्रात चांगले करिअर करून सुद्धा फारशा चांगल्या संधी व चांगले पॅकेज विद्यार्थ्यांना का मिळत नाही? एका बाजूला अनेक विद्यार्थी उपलब्ध आणि म्हणजे एक सॅच्युरेशन एक्स म्हणता येईल, आणि दुसऱ्या बाजूला कुशल मनुष्यबळाची कमतरता, अशा द्विधा मनस्थितीत ऍक्च्युअली काही सेक्टर्स सापडलेले आहेत. राईट. सो अशा याच्यामध्ये काय झालेलं आहे की एकाच पर्टिक्युलर क्षेत्रात जॉब्स आहेत, अशा प्रकारचं कुठेतरी वातावरण निर्मिती होताना दिसते आणि मुळात तसं नाही ऍक्च्युअली. आज आपण कोविडच्या सिच्युएशन मध्ये बघितलं असेल तर कोविड सिच्युएशन मध्ये कोविड वॉरियरला सगळ्यात जास्त जे म्हणजे फॉर एक्झाम्पल पीपीई किट लागल्या, त्या पीपीई किट कोणी तयार केल्या तर त्या पॉलिमर इंजिनियरनी तयार केलेल्या आहेत ऍक्च्युअली. बरोबर आहे. पण पॉलिमर मध्ये इंजिनिअरिंग असतं हे किती विद्यार्थ्यांना माहिती आहे? हा एक म्हणजे एक वेगळा प्रश्न असू शकतो. कारण असं जरुरी नाही की ओनली पीपीई किट रिलेटेडच. आपण एखादी कार घ्या, त्या कारमध्ये जवळजवळ 30 to 40% कंपोनंट हे पॉलिमर इंजिनिअरिंगच्या मदतीने तयार केलेले असतात.
बरोबर आहे. म्हणजे आज रोजी जर तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये जर बघाल, जिथे मटेरियलचं ऍप्लिकेशन आहे, प्लास्टिकचं ऍप्लिकेशन आहे, रबरचं ऍप्लिकेशन आहे, तिथे पॉलिमर इंजिनिअरिंग ब्रांच ही प्रकर्षाने समोर येताना आपल्याला दिसते. पण विद्यार्थी काय म्हणतो की मला एक XYZ ब्रँच मध्ये करिअर दिसतंय, दुसऱ्या ब्रँचेसमध्ये मला करिअर माहिती नाही. एक महत्वाची गोष्ट सांगतो, पेट्रोलियम इंजिनिअरिंग मध्ये म्हणजे पेट्रोलियम मध्ये इंजिनिअरिंग असतं असं किती लोकांना माहिती आहे ऍक्च्युली. पण एक दुसरी गोष्ट यातली अशी आहे, सगळ्यात मोठे पॅकेजेस जर तुम्ही म्हणाल म्हणजे इन टर्म्स ऑफ मनी, कारण मुलांचा हा बऱ्याचदा अट्रॅक्शनचा विषय असतो की सर पॅकेज किती आहे, तर पॅकेज सगळ्यात जास्त असतं ते पेट्रोलियमचं. पण पेट्रोलियम मध्ये इंजिनिअरिंग असतं हे किती विद्यार्थ्यांना माहिती आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी ब्रँचेस सिलेक्ट करताना सगळ्यात अगोदर त्याच्या स्कोप, ऑपॉर्च्युनिटी आणि लिमिटेशन्स, राईट, आणि सद्यस्थिती काय, मागच्या 3 वर्षामध्ये काय ग्रोथ रेट होता त्या सेक्टरमध्ये, हे सुद्धा बघून आपण थोडासा अंदाज घेऊ शकतो. या सगळी बऱ्यापैकी माहिती ही आपल्याला गुगलवरती पाहायला मिळू शकते. सो जो एक पालकांचा किंवा विद्यार्थ्याचा प्रश्न आहे, सो माझं एक मत आहे की आपण दरवेळेस स्किल इम्प्रूव्ह करतोय का, आपण जे काही शिकलो, म्हणजे आज जे लोक 20 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी इंजिनिअरिंग झालेली आहे त्याच्या काही वेगळ्याच फील्डमध्ये ते काम करतायत किंवा त्याच्यात खूप साऱ्या ऍडव्हान्समेंट झालेल्या आहेत आणि त्याच्यात त्यांना अपग्रेड व्हायला लागतं, अपडेट व्हायला लागतं. तर आपण टाइम टू टाइम अपडेट किंवा अपग्रेड होतोय का, आज रोजी कुठल्या टेक्नॉलॉजीजला डिमांड आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण मागोवा घेतला आणि त्याच्या रिलेटेडचे सर्व मूक कोर्सेस, म्हणजे इव्हन ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सगळ्याच फील्ड मधले मूक कोर्सेस अवेलेबल आहे. बऱ्यापैकी मूक कोर्सेस हे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे, पण काही नॉमिनल फीसवरती सुद्धा काही मूक कोर्सेस अवेलेबल आहे. या कोविडमुळे ऍटलिस्ट एक गोष्ट लक्षात आलेली आहे की डिस्टन्स इज नॉट अ मॅटर फॉर लर्निंग. म्हणजे तुम्ही कुठे राहून कुठे बसून तुम्ही लर्निंग करताय त्याला कुठलाही महत्व राहिलेलं नाहीये. तुम्ही कुठलंही एज्युकेशन कुठूनही घेऊ शकता. हे अगदी शालेय शिक्षण सुद्धा आपण बघतोय की हे 100% आता ऑनलाईन होताना दिसतंय, आता प्रत्येक जागी आपण बघतोय. तर याचं कारण काय आहे, देर इज नो लिमिटेशन फॉर द लर्निंग. अँड कुठल्याही फील्डमध्ये आणि स्पेसिफिकली मी म्हणेल इंजिनिअरिंग मध्ये माणसाने लर्नर राहणं खूप गरजेचं आहे. आणि हे लर्नर जोपर्यंत व्यक्ती राहील, पॅकेजेस ह्या गोष्टी मार्केटची डिमांड पण करतात, सगळ्यात महत्वाचं. आणि सगळेच सेक्टर्स हे कधीही अप किंवा कधीही डाऊन नसतात, राईट. सो त्याला सायनुसायडल वेव्ह सारखा त्याचा इफेक्ट असतो, काही वेळेस अप काही वेळेस डाऊन, पण ऑल टाइम अप आणि ऑल टाइम डाऊन असं कधीही नसतं. जे की बऱ्याचदा भासवलं जातं की या सेक्टरमध्ये खूपच स्कोप आहे, मागच्या अगदी अनेक वर्षांपासून खूप साऱ्या यामध्ये संधी मिळत आहेत. तर तसं नसून प्रॅक्टिकल फॅक्ट सुद्धा बऱ्याचदा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतोय. आणि आपण जे श्यामच्याईमध्ये सातत्याने सांगत आलेलो आहोत की स्कोप हा शब्द त्या फील्डवरनं माणसावरती कधीच शिफ्ट झालेला आहे आणि अजूनही पालक आणि विद्यार्थी करिअर डिसिजन्स घेताना स्कोप हा फील्डवरती आहे, फील्डमध्ये स्कोप आहे हा जो एक अप्रोच आहे तो नक्कीच आता चेंज होण्याची गरज आहे. सर, एक अनुराग जोशींचा क्वेश्चन आहे, इज इट अ गुड कॉम्बिनेशन टू ऑप्ट फॉर मेकॅनिकल इंजिनिअरिंग when you can speak German or ENTC is a better option? जर्मन लँग्वेज येत असेल तर मी म्हणेल मॅक्स मुलरच्या सगळ्या लेवल येत आहेत का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि नसेल तर तुमची इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण करायची तयारी आहे का, नंबर 2. नंबर 3, जर्मनीमध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन करता मेकॅनिकल साठीच्या. मग त्या मेकॅट्रॉनिक्स मधल्या असो, मेकॅनिकल मधल्या असो, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन मधल्या असो, कॅड कॅम सीए मधल्या असो, डिझाईन मधल्या असो, थर्मल इंजिनिअरिंग मधल्या असो, त्या अनेक संधी उपलब्ध आहेत स्पेसिफिकली जर्मनी मधल्या, राईट. आणि जर्मनी मधलं आता थोडंसं वातावरण बदलतंय. पूर्वी वर्क परमिट मिळायला अनेक अडचणी असायच्या, पण जर तुमच्याकडे राईट स्किल आणि राईट म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉलेज जर असेल तर यू कॅन गेट अ बेटर ऑपॉर्च्युनिटी इन जर्मनी ऑल्सो. अनदर थिंग, जर्मनीतलं एज्युकेशन हे कॉस्ट वाईज इतर कंट्रीपेक्षा कमी आहे, म्हणजे कमी खर्चात उच्च शिक्षण घेणं हे आपल्याला सोयीस्कर आहे. चौथी गोष्ट, महाराष्ट्रात जर परत येत असाल तर अनेक जर्मन कंपन्या ह्या महाराष्ट्रात इटसेल्फ आता सुरू झालेल्या आहेत.
तर या जर्मन कंपन्यांमध्ये सुद्धा आपल्याला काम करण्याची संधी मिळू शकते, कारण आपल्याला जर्मन लँग्वेज येते आणि आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुद्धा येते आणि आपल्याला एक्सपोजर सुद्धा आहे जर्मनीचं. म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा यासाठी खूप चांगलं वर्क करू शकतं. अगदी. नितीन देवजी विचारतायत की 34 वर्षानंतर अभ्यासक्रम रचना बदलली आहे. स्वातंत्र्य क्रांती, हरित क्रांती, धवल क्रांती, माहिती तंत्रज्ञान क्रांती आणि आता ही शैक्षणिक क्रांती झाली असे आपल्याला वाटते का? माझ्या पण मनात हा प्रश्नच होता की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे आता बदल हायर एज्युकेशन मध्ये आणि इंजिनिअरिंग मध्ये झालेले आहेत, तर त्याचा नक्की, कारण आपण नेहमी म्हणत होतो की मल्टी डिसिप्लिनरी, इंटर डिसिप्लिनरी या सगळ्या, कुठलंही आता क्षेत्र म्हणजे कंपार्टमेंटलाइज राहिलेलं नाही आहे. प्रत्येक इट इज बिकमिंग सो इंटरकनेक्टेड, इट ऑलवेज वॉज, इव्हन नाव इट इज बिकमिंग इव्हन मोर. तर तुम्हाला काय वाटतं, ही खरंच एक क्रांती आहे का आणि याचा खऱ्या अर्थाने इम्पॅक्ट आणि इम्प्लिमेंटेशन कसं होईल, त्याचा इम्पॅक्ट काय होईल असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्वाचं असं आहे की ही क्रांती सुरुवात झालेली आहे. या क्रांतीला याचं मूळ कारण काय आहे? ऍक्च्युली सगळ्यात जास्त उपलब्ध असणारा युथ वर्ग म्हणजे कमी वयोगटात आता सध्या जे आहे भारताची लोकसंख्या, ही भारताचं पोटेन्शियल आहे ऍक्च्युली. अँड इंडिया कॅन बिकम अ एक्सपोर्टर ऑफ स्किल्ड मॅन पॉवर ऍक्च्युली. मीन्स असा कुठला देश मला तुम्ही सांगा की जिथे भारतीय वर्क करत नाहीये, राईट? आणि अनेक देशांमध्ये म्हणजे हायर एज ग्रुप जास्त असल्यामुळे तिथे तरुण वर्ग उपलब्ध नाहीये. जसं जपान, जिथे तरुण वर्ग उपलब्ध नाहीये आणि दे आर कॉलिंग इंडियन्स ऍक्च्युली टू वर्क देअर, राईट? सो या सगळ्यामध्ये आणि पूर्वी म्हणजे आतापर्यंत समजा ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो होता तो पाहिजे तेवढा नव्हता. पण आता सध्या प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, ओके, आणि अजून गव्हर्नमेंट सुद्धा टॉप 100 इन्स्टिट्यूट फ्रॉम अब्रॉड दे आर आस्किंग टू लाईक सेटअप द कॅम्पस इन इंडिया, राईट? यामुळे जे शिक्षणाचं दालन आहे ऍटलिस्ट ते सगळं अगदी इतकं ब्रॉड होत आहे ऍक्च्युली की ही एक प्रकारे शैक्षणिक क्रांती आहे असं म्हणायला मुळीच हरकत नाही. आणि मागेल त्याला एज्युकेशन, ऍटलिस्ट लोअर एज्युकेशन 1 to 10 क्लास पर्यंत जे आहे आज रोजी उपलब्ध आहे, पण येत्या काळाला मागेल त्याला हायर एज्युकेशन हे आता काळाची गरज आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, आपल्याकडे इन्स्टिट्यूशन बिल्टअप होणं म्हणा, हे सगळं होतंय. ऑटोमॅटिकली इंडिया इज बिकम अ कंट्री वेअर द इव्हन मेनी कंट्रीज आर लुकिंग लाईक अ सोर्स फॉर हायर एज्युकेशन. मी नुकतंच MITच्या माध्यमातून दुबई आणि UAEच्या काही अनेक जागी मी व्हिजिट केली, तर त्यामध्ये मला असं लक्षात आलं की तिथल्या अनेक विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणासाठी यायचं आहे. इव्हन एशियन कंट्री मधल्या अनेक कंट्री अशा आहेत की जिथून त्यांचं अगदी फिक्स असतं की 12वी पर्यंत मी माझ्या कंट्रीत एज्युकेशन घेणार आणि मी नंतर भारतात जाणार. म्हणजे कारण भारत हा स्टेबल देश आहे, भारत हा मैत्रीपूर्ण देश आहे इतर देशांच्या हिशोबाने, भारतामधलं शैक्षणिक वातावरण चांगलं आहे आणि भारतामध्ये प्रॅक्टिकल लर्निंग चांगलं आहे त्यांच्या देशाच्या तुलनेमध्ये. ह्या सगळ्या, आणि दुसरी गोष्ट खर्चिक सुद्धा कमी आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं कमी कॉस्ट हा सुद्धा महत्वाचा फॅक्टर आहे. त्यामुळे एक भारत हा एक प्रकारे एज्युकेशनल हब बनतोय याविषयी काही दुमत मला वाटत नाही. आणि यासाठीच चांगल्या संस्था तयार आहेत ऑलरेडी, चांगल्या प्रकारच्या नंबर ऑफ जागा आपल्यासाठी उपलब्ध आहेत की लाईक यू कॅन गो इन ऑल द टाइप्स ऑफ सेक्टर, मीन्स लाईक इव्हन अक्रॉस द नॅशनल लेवल यू कॅन सी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स आहेत, सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या एज्युकेशन सेक्टरमध्ये नवीन नवीन प्रयोग घडवून आणतायत. आणि नवीन एज्युकेशनल पॉलिसी जसं तुम्ही म्हटला ही अगदी योग्य वेळेस आलेली पॉलिसी आहे ऍक्च्युली. अनेक वर्षांमध्ये या पॉलिसीचा आम्हाला म्हणजे एक म्हणता येईल की याची वाट आम्ही बघत होतो की हा बदल होणं गरजेचा होता आणि हा अगदी योग्य वेळेस हा बदल झालेला आहे. आणि हा टप्प्याटप्प्यात जसा आता इम्प्लिमेंट होईल तर याचे खूप चांगले फायदे आपल्या देशाला होताना आपल्याला नक्कीच दिसणार आहे. ग्रेट, थँक्यू सो मच. आणि सर अजून एक प्रश्न आलेला आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी कधीपासून इम्प्लिमेंट होईल तुमच्या इंजिनिअरिंगच्या रिलेटेड म्हणा, असं एक प्रश्न यशवंत कुलकर्णी सर विचारतायत. न्यू एज्युकेशन पॉलिसीचं डॉक्युमेंट जर तुम्ही वाचलं असेल तर त्यामध्ये त्यांनी टप्पे दिलेले आहेत ऍक्च्युली, राईट? आणि अनेक पालकांचे प्रश्न काय होते, जसं न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे डिक्लेअर झाली, सर मग पुढच्या वर्षी बोर्डाची परीक्षा होईल का, पुढच्या वर्षी 10वी 12वी असेल का,
किंवा पुढच्या वर्षी नेमकं कुठली एंट्रन्स एक्झाम असेल, जेई होणार आहे का, असे अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये उत्पन्न झाले. पण सगळ्यात महत्वाचं, कुठली पण खूप लॉंग टर्म पॉलिसी ही इमिजिएट इम्प्लिमेंट होत नसते. तिला टप्प्याटप्प्याने इम्प्लिमेंट करत जाणं हे गरजेचं असतं आणि गव्हर्नमेंटचं प्लॅनिंग हे त्या दृष्टिकोनातून अत्यंत उत्कृष्ट आहे. पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षी पण नव्हे, पुढच्या वर्षी 2021-22 इथपासून पहिला टप्पा 9व्या वर्गापासून तो सुरू होणार आहे. आणि जसं जसा हा विद्यार्थी पुढे पुढे जाईल, हा न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत असणारा विद्यार्थी तो असणार आहे. पण करंट असणारे विद्यार्थी 10वी मध्ये, करंट असणारे विद्यार्थी 12वी मध्ये, इव्हन करंट असणारे विद्यार्थी इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा त्यांना या गोष्टीचा फारसा एवढा फरक पडणार नाही आहे. याचं कारण काय? हे बदल सगळे टप्प्याटप्प्याने होणार आहेत. आणि हे टप्पे सर्व त्या पॉलिसीमध्ये आपल्याला उत्कृष्ट डायग्रामॅटिकली पद्धतीत दिलेले आहेत. कोणी पण समजून घेऊ शकतं, इतक्या व्यवस्थित ते टप्पे दिलेले आहेत. त्यामुळे अगदी घाबरून जाण्याची गरज नाही की अगदी पुढच्या वर्षी बोर्डाची परीक्षा होणार का. पुढच्या वर्षी तर नक्की होणारच आहे, पण पुढच्या वर्षी जे 9वीत जातील विद्यार्थी त्यांच्याकरता हा चेंज असणार आहे. हा आपण समजून घ्यायला पाहिजे. टप्प्याटप्प्याने होईल. येस. तर एक प्रश्न अजून आलेला आहे की पॉलिमर इंजिनिअरिंग हे महाराष्ट्रात अंदाजे किती जागा आहेत व कॉलेजेस किती आहेत? ते तर आपल्याला वेबसाईट वरती पण खूप असे प्रश्न तरी मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं वाटेल. तसं 1983 मध्ये डॉक्टर आर ए माशेलकर सरांच्या संकल्पनेतून पॉलिमर इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग आणि पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग ह्या अनेक जागी नव्हत्या. आणि तेव्हा या ब्रँचेसचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काम आहे किंवा ज्या प्रकारचं या ब्रँचेसनी समाजाला दिलेलं योगदान आहे असं मी म्हणेल, तर हे प्रचंड आहे असं म्हणायला पाहिजे. कारण आजही पेट्रोलियम इंजिनियर्स जर म्हणाल तर UPS देहरादून, त्याच्यानंतर जसं ISM धनबाद आणि 2 नंबरला जो नंबर लागतो तो MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा लागतो पेट्रोलियम संदर्भातचा. सो पॉलिमर इंजिनिअरिंग ब्रांच जी आहे ही पुण्यामध्ये MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीला आहे, जळगावला आहे, हीच ब्रांच नागपूरमध्ये आहे, हीच ब्रांच आपल्या बाटूला सुद्धा आहे. तर एक 4-5 जागी या ब्रँचचं अवेलेबिलिटी नक्कीच महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र CET थ्रू या ब्रँचला नक्कीच पोहोचता येऊ शकतं. JEE मेन्सच्या माध्यमातून या ब्रँचला नक्कीच पोहोचता येऊ शकतं. या ब्रँचमधून सगळ्यात जास्त संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत. आणि तिसरी गोष्ट, या ब्रँचचे सगळ्यात जास्त विद्यार्थी, आमचे जे विद्यार्थी आहेत ते सगळ्यात जास्त युनायटेड स्टेट्समध्ये आहेत. म्हणजे तुम्ही हे लक्षात घेऊ शकता की या ब्रँचमध्ये अगदी PDF पर्यंत एज्युकेशन घेतलेले आमचे विद्यार्थी आहेत, जे सायंटिस्ट म्हणून अनेक देशांमध्ये काम करतायत. पण होतंय काय नेमकं, पॉप्युलॅरिटी नेमकी मिळते एका XYZ ब्रँचला आणि दुसऱ्या ब्रँचेस ज्या खरंच चांगलं काम करतायत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्याचे स्कोप, त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज भारतातल्या, भारताबाहेरच्या हे सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी एक वेगळा सेशनच करायला पाहिजे इनफॅक्ट आपण सगळ्या स्ट्रीम्स वरती. तर एक मला आता किशोरजींनी एक प्रश्न विचारलाय आणि तो मला खरंच घ्यावासा वाटतं. आपल्याकडे वेळ कमी पण तरी हा एक प्रश्न घेऊयात असं मला वाटतंय. त्यांचा प्रश्न असा आहे की विच इंजिनिअरिंग ब्रांच इज गुड फॉर अ गर्ल? म्हणजे आता हे जेंडर रिलेटेड प्रश्न आहे. मला मालकाचा प्रश्न समजलाय मला, कारण की हा प्रश्न मी 15 वर्षापासून घेतोय. करेक्ट. सर माझी मुलगी आहे, कुठली ब्रँच घेऊ? तर एक ट्रेंड काय आहे आणि रियालिटी काय आहे या 2 गोष्टींवरती मी बोलणार आहे. ट्रेंड काय म्हणतो की बऱ्याचदा कॉम्प्युटर ब्रँचमध्ये मुलांच्या पेक्षा मुली जास्त असतात. म्हणजे उदाहरणादाखल आपण घेऊया, 60 मुलांचा वर्ग जर आहे तर आपल्याला विश्वास बसणार नाही, एखाद्या 60 वर्गाच्या कॉम्प्युटर क्लासमध्ये बऱ्याचदा 40 पेक्षा जास्त मुली असतात. बरोबर. ओके. इलेक्ट्रॉनिक्सचा वर्ग जर घेऊ तर तिथे जवळजवळ 30 मुलं असतात. राईट. IT जर म्हणाल तर तेच प्रमाण 40-30च्या दरम्यान 60 पैकी असू शकतं. बरोबर. पण माझं एक आर्टिकल मी 2013 मध्ये महाराष्ट्र टाइम्स मध्ये लिहिलं आणि त्यामध्ये समाजामध्ये नेमके कुठले बदल होत आहेत आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये वाढते मुलींची संख्या. हे माझं आर्टिकल मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये पब्लिश झालं ते 2013 मध्ये. कारण की हा बदल मला लक्षात आला
की इंजिनिअरिंग मध्ये जायचं म्हटल्यानंतर या 3 ब्रँचेसमध्ये तर मुली जातच होत्या पूर्वीपासून, पण मेकॅनिकल मध्ये जाण्याचा कल वाढला मुलींचा 2008, 9, 10, 11 पासून ऍक्च्युली. कारण मुलींना जी त्या क्षेत्रात आलेली डिमांड आहे ती डिझाईन करता, R&D करिता, सेल्स अँड मार्केटिंग करिता, सगळ्यात महत्वाचं शॉप फ्लोअरवरती बहुधा त्या नाही काम करू शकणार 24 म्हणजे शिफ्ट मध्ये, पण शॉप फ्लोअर मध्ये सुद्धा टेल्कोमध्ये आज रोजी मुली काम करताना दिसतात. राईट. सो हा एक फॅक्टर आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा मुलींची संख्या प्रचंड वाढताना मला दिसते. तिसरी गोष्ट, पेट्रोलियम इंजिनिअरिंग मध्ये पूर्वी मुली खूप कमी असायच्या. मी पेट्रोलियम इंजिनिअरिंगला अनेक वर्ष शिकवतोय. पूर्वी 1 किंवा 2 मुली असायच्या. रिसेंटली पेट्रोलियम इंजिनिअरिंग मध्ये 60 मुलांपैकी 15 ते 20 मुली असतात. राईट. कारण कंपन्यांमध्ये आलेलं रिझर्वेशन पॉलिसी, जेंडर रिझर्वेशन म्हणतो मी त्यामध्ये, की जिथे किमान 30% फिमेल अँड 70% मेल पीपल. सो अशा प्रकारचं कॉम्बिनेशन, त्या माध्यमातून मुलींना मिळणारा स्कोप. सो अल्टिमेटली मी म्हणेल की एका पर्टिक्युलर ब्रँच मध्ये स्कोप आहे मुलींकरता, असं आताचा सध्याचा तरी काळ राहिलेला नाही. खूप ब्रॉड चेंजेस होत आहेत आणि देर इज नो जेंडर डिफरन्स ऍज सच. पूर्वी हा असायचा काही प्रमाणामध्ये, आता तसा तो तेवढासा राहिलेला नाही. हे पण आपण आता म्हणजे समजून घेऊ शकतो. अगदी अगदी. माझं तर स्पष्ट मत असंच आहे की जेंडर जे स्टिरियोटाइप्स होते आधी करिअर्सच्या बाबतीत किंवा ते सगळेच आता हळूहळू आपल्याला त्यांना कुठेतरी विसर्जन करण्याची गरज आहे. कारण आत्ताच्या ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये मुलगा काय किंवा मुलगी काय हे प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये इक्वली काम करतायत. आणि सर किशोरजी, तुम्हाला मला आवडेल सांगायला की करिअर मॅजिक फ्रेमवर्क आपण जे केलेलं आहे की तुमची आवड, क्षमता आणि संधी या 3 गोष्टींचा जर का नीट विचार करता आला आणि पाहिजे त्या स्किल्स आणि आपली क्षमता वाढवत नेली तर कुठल्याही क्षेत्रामध्ये बारिंग की अगदीच काही रेस्ट्रिक्शन्स आहेत असे अगदी काही क्षेत्र असतील तर इतर कुठल्याही क्षेत्रांमध्ये माझ्या मते मुला मुलींना वेगळा विचार करिअर्सचा करण्याची तशी आता गरज उरलेली नाहीये. आणि आपण आय थिंक मुलींना पण प्रत्येक ठिकाणी तेवढ्याच संधी उपलब्ध आहेत. मुलांना प्रत्येकाच्या जेवढे काही त्यांची क्षमता आणि इंटरेस्ट असेल आणि त्याप्रमाणे त्यांनी जर का त्यांचे ऑपॉर्च्युनिटीज नीट सिलेक्ट केल्या तर पुढे जाण्याचे मार्ग सगळ्यांनाच माझ्या मते गुणवत्ता घेऊन पुढे जाऊन त्याचं म्हणजे पैसा, पॅकेज हे सगळं बाय प्रोडक्ट्स शेवटी होतात की ते येणारच आहे. जर का तुमची आवड आणि क्षमता आणि तुम्ही संधी बरोबर त्याच्यातल्या जर का हेरल्या आणि त्याच्यामध्ये काम केलं तर पैसा, नाव, सगळंच बाय प्रोडक्ट म्हणून तुमच्या पाठीशी येतं. त्यामुळे माझ्या मते तो अप्रोच आपण नक्कीच बघूया. आणि सर एक आता प्रश्न आलाय मला पण घेऊयात असं मला वाटतंय कारण इथे पण हो सर बरेचदा असं डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करणं किंवा मग आता ITI ला इक्विव्हॅलन्स मिळालंय 12वी इक्विव्हॅलन्स, त्याच्यानंतर सुद्धा पुढे त्यांना डिप्लोमा. तर हे सगळे जे वेगवेगळ्या वाटेने इंजिनिअरिंगला येतात आणि हार्डकोर इंजिनिअरिंग केलेली मुलं यांच्यामध्ये काही फरक किंवा जो एक टॅबू लागलेला आहे काही काही ठिकाणी की प्युअर इंजिनिअरिंग केलं की मगच जास्ती स्कोप आहे किंवा मग डिप्लोमाच्या वाटेने पण येतात. तर त्या सगळ्या ओव्हरऑल कारण ग्रामीण भागामध्ये हे सगळे ऑपॉर्च्युनिटीज काही काही कॉलेजेसचे म्हणा किंवा तुलनेने कमी असतात. तर या सगळ्या वाटेने येणाऱ्या मुलांचं काय तुम्हाला म्हणजे वाटतं या सगळ्याच्या? इंजिनिअरिंगला येण्याचे 2 महत्वाचे मार्ग आहेत ऍक्च्युली. 10वी नंतर जर म्हणाल तर पॉलिटेक्निक, ज्याला आपण वर्ड म्हणतो, पॉप्युलर वर्ड जो आहे पॉलिटेक्निक त्याला डिप्लोमाला. सो हा पॉलिटेक्निकचा डिप्लोमा 3 वर्षाचा असतो. या डिप्लोमाच्या 3 वर्षाच्या कोर्स नंतर इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षामध्ये डायरेक्टली एंट्री मिळते. राईट. याचे काही फायदे आणि थोडे काही प्रमाणावरती लिमिटेशन्स त्याविषयी पण आपण बोलूया. तर डिप्लोमा करताना काय होतं की 3 वर्षाचा आपल्याला पिरियड मिळतो, ज्याचं कम्युनिकेशन थोडं वीक आहे, त्याला ते कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायला वेळ मिळतो. दुसरी गोष्ट, जेई आणि सीईटीची जी कॉम्पिटिशन आहे, जिथे थोडंसं फार जास्त कॉम्पिटेटिव्ह राहावं लागतं, तेवढं जास्त राहण्याची आपल्याला गरज भासत नाही आणि डिप्लोमाचा कोर्स आपण खूप चांगल्या पद्धतीने कम्प्लीट करून घेऊ शकतो. तिसरी गोष्ट, गणिताची जर थोडंसं कमी जास्त प्रमाणात आवड असेल किंवा नसेल, ती आवड सुद्धा डेव्हलप करण्यासाठी डिप्लोमामध्ये आपल्याला वेळ मिळतो. राईट.
सो हे एक डिप्लोमामध्ये. आणि दुसरी गोष्ट, डिप्लोमामध्ये प्रॅक्टिकल एज्युकेशन असतं बऱ्यापैकी ऍक्च्युली. सो हा एक अप्रोच विद्यार्थ्यामध्ये डेव्हलप होतो. आणि डिग्रीमध्ये जे विषय असतात, डिप्लोमाच्याच बेसिसवरती डिग्रीचे विषय हे थोडे ऍडव्हान्स किंवा थोडे डीपमध्ये अशा प्रकारचे असतात. तर बऱ्याचदा मला जे लक्षात आलंय अनेक वर्षांच्या या सेक्टरमध्ये असल्यामुळे, की डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग बऱ्याचदा चांगलं असतं ऍक्च्युली, बिकॉज दे अंडरस्टँड इट फ्रॉम देअर 10th ऑनवर्ड, राईट. आता यामध्ये एक तिसरी गोष्ट, डिप्लोमाच्या ज्या जागा आहेत डिग्री करता येण्याकरताच्या, त्या 10% आहेत. बरोबर. म्हणजे 10% विद्यार्थ्यांना, म्हणजे 60 विद्यार्थ्यांपैकी 6 विद्यार्थी हे डायरेक्ट सेकंड इयरला येऊ शकतात डिप्लोमामधून. आणि त्यात सुद्धा 50% रिझर्वेशन आहे. म्हणजे 3 विद्यार्थी हे ओपन कॅटेगरीतून येऊ शकतात आणि 3 विद्यार्थी रिझर्वेशन कॅटेगरीतून येऊ शकतात. म्हणजे कॉम्पिटिशन म्हणजे हायर पर्सेंटेज रिक्वायरमेंट. पुण्यातल्या चांगल्या महाविद्यालयात जर संधी हवी असेल तर डिप्लोमामध्ये 80%च्या वरती मार्क असतील तरच आपल्याला नंबर लागू शकतो, हे पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. अन्यथा अनेक जागी तर संधी मिळतातच, पण पुण्यातल्या संधी ज्या आहेत त्या बिकॉज ऑफ धिस पर्टिक्युलर थिंग थोड्याशा मार्क हायर रिक्वायरमेंट ह्या गरजेच्या असतात. आता जर आपण यामधून आलो, समजा जेई मेन्स, जेई ऍडव्हान्स किंवा मग नंतर महाराष्ट्र सीईटी याचं आपण उदाहरण घेऊया. यामधून येताना 11वी 12वी मधल्या ज्या संकल्पना आहेत त्या मेन म्हणजे यामध्ये जे अंडरस्टँडिंग ऑफ द फंडामेंटल्स जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने बिल्टअप झालेलं असते फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मध्ये. थोडा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या लर्निंग मेथडमध्ये विद्यार्थ्याचा अप्रोच हा थोडा मल्टी डायमेन्शनल झालेला असतो ऍक्च्युली. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कडचा अप्रोच हा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला असतो ऍक्च्युली. सो तो एक अप्रोच तिथे आहे. पण त्यामधल्या पण जसं कॉम्पिटिशन लेवल, नंबर ऑफ सीट्स लिमिटेड इन सम पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट्स, हा एक त्यातला एक मुद्दा. सो दोन्ही बाजूला प्लस आणि दोन्ही बाजूला मायनस आहेत, पण दोन्ही बाजूला ऍक्च्युली संधी खूप चांगल्या उपलब्ध आहेत. आपण एक थोडंसं म्हणजे त्याला बेंचमार्क ठेवणं गरजेचं आहे. जर मी डिप्लोमा करत असेल तर मी 80% अबाऊ मार्क आणणारच असं मी म्हणेन. जर मी महाराष्ट्र सीईटी देत असेल तर मी 150च्या वर मार्क आणणारच. आणि जर मी जेई मेन्स देत असेल तर मी 300 पैकी मिनिमम 150च्या प्लस मार्क मी घेणारच. हा जर माझा बेंचमार्क असेल तर ऑटोमॅटिकली चांगलं कॉलेज मिळेल याची मी शाश्वती आपल्याला देऊ शकतो. अगदी. सर आज खूपच छान सेशन झालं. अगदी प्रॅक्टिकल तुमचे जे एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्यावरनं तुम्ही शेअरिंग केलं. बऱ्याच आमच्या शिक्षकांना त्याचा फायदा. आणि हा व्हिडिओ बरेचदा नंतर ऑफलाईन सुद्धा लिंक शेअर होते, बरेच शिक्षक याचा उपयोग करतात. त्यामुळे तुमच्या मार्गदर्शनाचं खूप विद्यार्थ्यांना, खूप पालकांना नक्कीच त्याचा उपयोग होईल. आणि माझ्या मते परत एक सेशन मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की वेगवेगळे फील्ड्स आणि त्याच्यात असलेली म्हणजे इंजिनिअरिंग मधल्या त्याच्यावरती आपण नक्की एक सेपरेट चर्चा करूयात. एक छोटंसं सांगायचं आहे, महाराष्ट्रामध्ये 70 पेक्षा जास्त ब्रँचेस उपलब्ध आहेत. इतकी व्हेरायटी देणारं महाराष्ट्र राज्य हे जवळजवळ भारतामध्ये पहिलं राज्य आहे. म्हणजे या सगळ्या ब्रँचेसची माहिती विद्यार्थ्यांना होणं हे खूप गरजेचं आहे ऍक्च्युली. अगदीच. येस सर. ओके, थँक्यू सो मच दिनेशजी. खूपच थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस.